मी मोटिवेट झालोय त्या ठिकाणापासून. पुढे 2 सवंगडी भेटणार आहेत. हा इकडे उभा आहे मेन हिरो, पिक्चरचा मेन हिरो भाई. जी मेन जागा दाखवायची होती ती ही आहे. पण सपोर्ट केले ते एक व्यक्तीने, त्याचं नाव आर्यन मिरजकर. म्हणजे नाद केला पण वाया नाही गेला. संपला हॅशटॅग नादोस. त्याचे पाकिटातले 1000 रुपये काढणार. नमस्कार मित्रांनो, गेल्या 2 वर्षापासून मी विचार करतोय की व्लॉगिंगला सुरुवात करूया पण तो योग येतच नव्हता. पण आज तो योग आलाय आणि मी व्लॉगिंगला सुरुवात केली आहे. हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे, तर पुढे पण असे व्हिडिओ येत राहतील. तर तुम्ही मला सपोर्ट करा, आपण काय ना काहीतरी नवीन करत राहू. तर आज आपण जात आहोत त्या ठिकाणी ज्या ठिकाणापासून मी सुरुवात केली आहे माझ्या या बॉडी बिल्डिंगच्या जर्नीला. मी मोटिवेट झालोय त्या ठिकाणापासून. आज तिकडे आपण जात आहोत, तर चला मी तुम्हाला घेऊन जातो. तर मी आता निघालोय आणि आपल्याला पुढे 2 सवंगडी भेटणार आहेत आपल्याला. त्यापैकी एक सवंगडी हा इकडे उभा आहे. जरा तोंड दाखव तुझं, सांग. तर याला तर तुम्ही बघितलं असाल माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये एका कोपऱ्यामध्ये कॅमेरा पकडताना. लोक माझ्याहून जास्त याला बघतात. कीचं पूर्ण नाव काय? मिस्त्री, लिखित मिस्त्री. काय मिस्त्री? लिखित मिस्त्री. आणि नेहमी आपल्या सपोर्टला उभा असतो भाऊ. तर पुढे अजून एक सवंगडी भेटणार आहे, तो शेर का सवा शेर आहे. तर आपण त्याला पण भेटू आता. तर आपला दुसरा सवंगडी पण आपल्याला भेटला आहे, समोरच आहे. हा बघा, दिसत असेल तर. मेन हिरो, पिक्चरचा मेन हिरो भाई. शेर पिक्चरचा मेन हिरो. कर्जे में काय बोलायचं तुम्हाला? आम्ही काय बोलू शकतो? तुमच्या पहिल्या ब्लॉग मध्ये आम्हाला घेतल्याबद्दल खूप खूप आभार आहे तुमचा. आणि आम्ही बोलतोय की तुम्ही आमच्या ब्लॉगमध्ये आलात त्याच्याबद्दल खूप मोठा शुक्रिया आहे तुम्हाला. आपल्याला थोडं या गल्लीमधून जायचं. मोठी बुलबुले आहे. आम्ही नेहमी इथूनच प्रवास करतो. मोठा स्ट्रगल हा तर खूप मोठा स्ट्रगल तर हाच आहे. जी मेन जागा दाखवायची होती ती ही आहे आमची पाटील फिटनेस जिम. लोक पहिला व्हिडिओ जो सुरू करतात युट्यूबला त्यासाठी मंदिरात जातात, पण आम्ही जिम मध्ये येतोय कारण जिमच आमच्यासाठी मंदिर आहे आणि आम्ही त्याला मंदिराप्रमाणेच मानतो. हे आहे पाटील फिटनेस जिम. पूर्ण मनवेलपाडा कारगिल मधली पोरं इकडे येतात. जी यंग पोरं आहेत ती सर्व इकडे येतात. तर मी तुम्हाला आतमधून दाखवतो की आपली जिम कशी आहे. तर ही आमची पूर्ण पाटील जिम आहे. ही लाइटिंग आहे, ज्या लाइटिंगने आम्हाला इंस्टाग्रामच्या प्रत्येक व्हिडिओ मध्ये पूर्ण सपोर्ट केलाय. सर्वात जास्त सपोर्ट केले ते एक व्यक्तीने, त्याचं नाव आर्यन मिरजकर. म्हणजे मी पण आहे त्यामध्ये. व्हिडिओ मी शूट करत होतो आणि कोण नाही शूट करायचं. फोन नाही पकडलाय साधा आणि लोक बोलतात व्हिडिओ शूट करणार आहे. काय फोन पकडायचा काय ना, कोणी शूट केलं बघा व्हिडिओ मध्ये, बघा असा पकडतो. तर गेली 5 वर्ष झाली मी पाटील जिम मध्ये वर्कआउट करतोय आणि वयाच्या 15 किंवा 16 वर्षापासून मी इकडे वर्कआउट करायला येतो आणि डेली आहे माझं. म्हणजे असं नाही की जास्त ब्रेक होत असेल, झाला तर 2-3 दिवसाचा ब्रेक होतो किंवा गावी वगैरे गेलो या कुठे ट्रिप वगैरेला गेलो तर मोठा ब्रेक होत असेल. पण माझा जो डेलीचा वर्कआउट आहे तो पाटील जिम मध्येच होतो. आणि इथे खूप पोरं येतात माझ्या वयाची, 19 वर्षाची बोला, 20 वर्षाची बोला, 16 पासून 15-16 वर्षापासून 22-25 पर्यंतची सर्व यंग पोरं इकडे वर्कआउटला येतात. आणि आपली सुरुवात ह्याच्याने होते 30 पासून, डायरेक्ट 30 पासून सुरुवात होते. बरोबर. विचार का बॉडी बिल्डर आमच्या जिम मध्ये अजून पैदा नाही झाले. विचार का कोण 45, 35, 40 असं डंबल मारणार एकही व्यक्ती नाही. तो चिरागला सोडून. बस चिराग येतो, पब्लिक गोला, ओ माझी दादू 1 2 3 संपला. आहे ना भाई, नाद केला पण वाया नाही गेला. संपला हॅशटॅग दादूस. फुल मोटिवेशन. माझा गुरु म्हणजे एकच आहे, तो माझा भाव आहे कौशिक मिरजकर. नाव घ्यायचंच होतं भाईला व्हिडिओ मध्ये भावाचं नाव घ्यायचंच होतं. तर हे 4 बेंच आहेत, 1 2 3 आणि या 4था. आणि या 4ही बेंचला संध्याकाळचे 4 वाजले की पूर्ण गर्दी असते. ते 9 वाजेपर्यंत, 9-10 वाजेपर्यंत. पुल डाऊनची मशीन आहे, 2 आहेत, एक तिकडे आहे आणि एक इकडे आहे. ही लाईट पुल डाऊनची मशीन. या प्लेट्स आहेत. हा आपला स्कॉटचा झोन आहे. लेग प्रेस, इथे एक्सटेन्शन आहे हॅमस्ट्रिंग साठी. त्याला पण खूप मशीन्स आहेत. ठीक आहे. आणि हे तर पहिल्याचे डंबल आहेत जे जुने होते.
ही फोरामची मशीन आहे. आता पोरांचा क्रेजच झालाय की आपण जिमला जावं, बॉडी बनवा. आणि पाटील जिम मध्ये येणार प्रत्येक पोराची तुम्ही 4-5 महिन्यानंतर बॉडी बघाल ना तर एकदम परफेक्ट झालेली असते, कारण मेहनत पण करतात. आणि आमच्या जिम मध्ये एसी पण नाही, सर्व घामाची मेहनत आहे, पूर्ण घामाची मेहनत आहे. सो ते लोक खूप वर्क करतात स्वतःच्या बॉडीवर. Hey, levitate. Sto con i miei. Non parlare affatto se non sai. Non parlare affatto se non puoi. Venire levitate come magia. Sto così in alto già alla fine della pandemia. आम्हाला खूप लोक बोलतात की आमच्याकडे जिममध्ये बऱ्याच पैसे नाही आहेत, जिमची मेंबरशिप घ्यायला पैसे नाही आहेत, मोठी जिम पाहिजे. तर त्यांना सांगतोय की तुम्ही सुरुवात तर करा. जर तुम्ही सुरुवातच करणार नाही तर तुमची बॉडी कशी बनणार. बरोबर आहे. मी पण स्टार्टिंगला असंच केलेलं. तुम्हाला मी दाखवू, बिफोर आफ्टर दाखवतो. तुम्हाला फोटो वाटत असेल तर माझी फिटनेस बघा, तेव्हाचा फोटो आणि आताचा फोटो. तेव्हा बघा मी कसा दिसायचो आणि आता बघा कसा दिसतो. लुक ॲट अवर गाईज. टी शर्ट काढ फ्लेक्सचं बनता एक. आर्यन विराजकर फ्लेक्सचं बनता एक. टी शर्ट निकालो. आणि आताची कंडिशन बघा, तुम्हाला दाखवतो. हे बघून काय समजत नाही तुम्हाला, बरोबर आहे की नाही सर? तर गरज मोठ्या जिमची नाही, तर गरज हे आहे की तुम्ही स्वतःला सांगा की मी जरी 0 असलो तरी आपल्याला 100 पर्यंत पोहोचायचंय, एका मोठ्या शिखरापर्यंत पोहोचायचंय. तर सुरुवात 0 पासून जरी करत असाल तरी त्यामध्ये पण स्वतःला हिरो समजा. कारण जोपर्यंत तुम्ही स्वतःला एक असं म्हणजे चांगलं समजत नाही ना, जर तुम्ही स्वतःला पाडून घेतलंय म्हणजे डिमोटिवेट करताय, तर तुम्ही काहीच करू शकत नाही आयुष्यात, पण काय करू शकत नाही आणि स्वतःहून पुढे जाऊ शकत नाही. ठीक आहे, तर मी बोलतोय की सुरुवात करा. भले छोटी जिम असेल तिथून सुरुवात करा, तुमच्या बाजूच्या छोट्या जिम मध्ये जा, तिथून सुरुवात करा. मला माहिती आहे म्हणजे किती कष्ट केले, किती काय नाही केले. मी स्वतःकडे सुद्धा बघितलंय ना की याच्या मागे परवत लागलेली. मी काय बोलतो तुला, निगेटिव्हिटी. इतके घाणेरडे प्रसंग ह्याच्या मागे होते, पण यांनी सर्व प्रसंगाला सामोरे देऊन आज तो इथे उभा आहे. का? त्याच्यामुळे त्याची ते इतके कष्ट आहेत. आणि बाकीचं त्याच्याला काय बोलू नाही शकत बॉडीमध्ये. यावर्षी इतके मॅडम मारून इतके ट्रॉफी घेणार म्हणजे अक्षरशः घरात जागा नाही, इतके आणि ट्रॉफी मारणार. चायनीजचं पण सांगा जरा, घरी किती जरा पैसे कमी आहेत. घरी किती हा. असते? चायनीज हाच किलोणार आहे. पप्पा आज जिंकणार, त्याचे पाकिट विकणार, ती पाकिटातल्या 1000 रुपये काढणार आणि चायनीजला बसणार. पूर्ण पाटील जिम कोण सांभाळत असेल तो आर्यन मिरजकर आहे. त्याची तुम्हाला जागा दाखवतो. ही आहे आर्यनची जागा रोज बसण्याची. इकडे रोज आर्यन बसलेला असतो. तो पूर्ण जिम आर्यन सांभाळतो सरांच्या मागे. मित्रांनो, आजच्यासाठी एवढंच. तर आज मी माझ्या जिमचा प्रवास, परत माझी जिम तुम्हाला दाखवली आहे. तर पुढे पण असाच माझा जो प्रवास असेल तो मी तुम्हाला तुमच्या सोबत शेअर करेन, तुम्हाला दाखवत राहीन. आणि पुढे पण आपल्या व्हिडिओ येत राहतील. आणि जे तुम्ही मला इंस्टाग्रामवर जे प्रेम देताय ते तुम्ही युट्यूबवर पण द्या. आणि तुला काय सर्वांनी शेअर, लाईक, सबस्क्राईब सर्वांनी काय म्हणतात? अरे कहना क्या चाहते हो? शेअर, लाईक, असं काय परत बोल. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि सर्वात कडे शेअर करा. आपला ब्लॉग पूर्ण विरार, पालघर जिल्ह्यामध्ये आला पाहिजे, कारण की किंग कोण? फक्त आर्यन मिरजकर. तर मित्रांनो, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि असंच प्रेम देत राहा जे तुम्ही मला इंस्टाग्रामवर देतच आहेत. ठीक आहे, चल तर पुढच्या व्हिडिओ मध्ये आपण नक्कीच भेटू. Hey, levitate. Sto con i miei. Non parlare